या ऑरेंज गेट ते मरीन ड्राईव्ह मुळे या टनेलमुळे पूर्णपणे डिकंजेस्ट होईल आणि आपण मरीन ड्राईव्ह, चर्चगेट, कोस्टल रोड या सगळ्याकडे जाणारी जी वाहतूक आहे त्याला बराच वेळ लागायचा आणि ट्रॅफिक जाम व्हायची आणि त्यातून सगळ्या मुंबईकरांची सुटका होणार आहे. साऊथ मुंबईची देखील ट्रॅफिक कमी होईल आणि ईस्ट आणि वेस्ट हे एकमेकाला जोडलं जाईल. त्यामुळे हजारो लाखो मुंबईकरांना त्याचा दिलासा मिळेल. जसं मेट्रो 3 आपण केलं, मेट्रो 2A केलं, मेट्रो 7 केलं, एक टप्पा आपण पुढे जातोय आणि त्यामुळे देखील आणि ही खालून आपल्या जसं मुख्यमंत्री मोदयांनी सांगितलं की हा सर्व प्रकल्प जो आहे अगदी मेट्रो 3च्या खालून पण जातोय. त्यामुळे हा अतिशय आधुनिक पद्धतीचा हा टनेल आहे आणि मला वाटतं आपला कोस्टलला हात वापरला आणि काय त्याचं नाव मावळा होता, मावळा. आणि मावळा जेव्हा कामाला लागतो तेव्हा आपण पाहतो की कोस्टल रोड किती भराभरा झाला आणि या ठिकाणी देखील हा TBM चा जो मावळा आहे हा देखील या ठिकाणी हा 9 किलोमीटरचं जे टनेल आहे हा एकदम युद्ध पातळीवर जसं मुख्यमंत्री म्हणाले की 6 महिने अगोदर आम्ही अपेक्षा धरतोय. यामुळे पूर्णपणे वाहतूक कोंडी दूर होईल, पेट्रोल, डिझेल, CNG सगळं वाचेल, प्रदूषण कमी होईल आणि लोकांना तिकडे कार्यालयात ऑफिसमध्ये जाताना देखील वेळ वाचेल, त्यांचा घरी जाताना वेळ वाचेल आणि त्यामुळे वेळ वाचवणारा अतिशय मोठा प्रकल्प, महत्वाकांक्षी प्रकल्प हा सुरू होतोय. यामुळे मुंबईकडे देखील वेस्टर्न मुंबईकडे जाताना आणि नवी मुंबई एअरपोर्ट कडे जाताना देखील याचा फायदा होईल आणि लोकांचा खूप वेळ वाचेल आणि त्यामुळे हा अतिशय महत्वाकांक्षी गेम चेंजर प्रकल्प म्हटलं तर अवघड ठरणार नाही. शेवटी आम्ही जे 3.5 वर्षामध्ये या मुंबईसाठी केलेले प्रकल्प आपल्या समोर आहेत आणि आता हा देखील प्रकल्प आपल्या समोर आहे. त्यामुळे आता आमचा पाय ब्रेकवर नसतो, आमचा सतत पाय एक्सलेटरवर असतो आणि म्हणून कामाच्या विकासाच्या एक्सलेटर आम्ही दाबत असतो. यापूर्वी जसं मुख्यमंत्री म्हणाले की या पूर्वीच्या सरकारमध्ये सगळ्यात ब्रेक लावून ठेवला होता, तो ब्रेक आम्ही काढून टाकला आणि एक्सलेटरवर पाय ठेवलेला आहे. त्यामुळे या मुंबईसाठी जे जे काही करायचं, या विकासासाठी जे करायचं, ट्रॅफिक कमी करण्यासाठी जे करायचं, ईस्टर्नची ट्रॅफिक, वेस्टर्नची ट्रॅफिक, ते मुंबईकरांना मोठा जो काही त्रास आहे तो ट्रॅफिकचा आणि त्यामधून त्या ठिकाणी आपण भूमिगत हा टनेल करतोय. त्यामुळे वरून ट्रॅफिक जाते, फ्लायओव्हरवरून ट्रॅफिक जाते, आता टनेल मधून देखील मुंबईकरांना आपल्याला प्रवास करता येईल. जसं आपण कोस्टलचा एक टनेल पाहिला आणि आपण विकेशित देखील टनेलचा जे काही आम्ही प्रकल्प करतोय MMRDच्या माध्यमातून. त्यामुळे आता जमिनी खालून देखील वाहतूक कोंडी दूर करण्याचा हा एक मोठा प्रकल्प, मोठा प्रयोग आहे आणि म्हणून मी MMRDAचे सर्व अधिकारी आणि त्यांचे सर्व कर्मचारी, त्यांचे सर्व इंजिनियर्स आणि L&T या सगळ्यांचं मनापासून मी अभिनंदन करतो. अतिशय उत्तम हा प्रकल्प हा सुरू होईल आणि एक मगाशी म्हटल्याप्रमाणे इंजिनिअरिंग मार्वल खऱ्या अर्थाने या प्रकल्पातून आपल्याला पाहायला मिळेल की मुंबईत देखील अशा प्रकारचे प्रकल्प जे आपण फक्त प्रदेशात पाहत होतो ते प्रकल्प मुंबईमध्ये होत आहे याचा सगळ्यांनाच आनंद आहे, आम्हाला अभिमान आहे. आणि म्हणून मी यासाठी जे जे काही सर्व सहकार्य करतायत, ज्यांचं योगदान यामध्ये होणार आहे, त्या सगळ्यांचं मनापासून